नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये घेतलेले जी.केचे प्रश्न मागील वर्षीच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअर्सचे प्रश्न आपण डेली बेसिसवर कव्हर केलेले आहेत. चला प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असणारे राज्य कोणते? उत्तर येत असेल तर उत्तर कमेंट करायचं आहे बघा. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे केरळ. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी, केरळ हे भारतातील सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असणारं राज्य आहे. मित्रांनो, हे जे उत्तर आहे ते 2011च्या जनगणनेनुसार असणार आहे. आता नवीन जी जनगणना होणार आहे त्या जनगणनेनुसार या प्रश्नाचं उत्तर बदललं जाऊ शकते किंवा बदलू शकते. ठीक आहे, 2011 नुसार केरळ हे सर्वाधिक स्त्रिया असणारं राज्य आहे. भारतामध्ये किती स्त्रिया आहेत? त्या ठिकाणी 1000 पुरुषांमागे 1084 स्त्रिया, म्हणजे 84 स्त्रिया जास्त आहेत 1000 पुरुषांमागे. ठीक आहे, या व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हे सर्व प्रश्न तोंडपाठ करून जायचं आहे. पुढील प्रश्न आहे, सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणी मांडला? कोणी मांडलेला आहे? जॉन डाल्टन. ऑप्शन क्रमांक ए, जॉन डाल्टन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. 1803 मध्ये, कधी? 1803 मध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. परंतु यांच्या खूप वर्षांआधी महर्षी कनाद यांनी अणूची संकल्पना मांडलेली होती. ठीक आहे, प्रत्यक्षात पाहिलं तर अणूचा जो शोध लावलेला आहे तो आपले महर्षी कनाद यांनीच लावलेला आहे, परंतु कागदोपत्री जॉन डाल्टन यांचं नाव दिलेलं आहे किंवा क्रेडिट हे जे आहे ते जॉन डाल्टन यांनी घेतलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये कोणत्या शास्त्रज्ञाचे तत्व वापरले जाते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, आर्किमिडीज. ठीक आहे, जहाज किंवा पाणबुड्या बनवल्या जातात तेव्हा आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचं तत्व वापरलं जातं. या तत्वानुसार जेव्हा एखादी वस्तू द्रवात पूर्णतः किंवा अंशतः बुडवली जाते तेव्हा त्यावर वरच्या दिशेने एक बल कार्य करते. हे बल त्या वस्तूने बाजूला सारलेल्या द्रव्याच्या वजना इतके असते. याच तत्वामुळे प्रचंड वजनाची लोखंडी जहाजे पाण्यावर तरंगतात व पाणबुड्यांना पाण्याच्या खाली किंवा वर येणे शक्य होते. ठीक आहे, आर्किमिडीज यांचं तत्व वापरलं जातं. त्यानंतर प्रश्न आहे, गाईच्या दुधाला पिवळसर रंग कशामुळे येतो? कशामुळे येतो? कॅरोटीन. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए, कॅरोटीनमुळे गाईच्या दुधाला पिवळसर रंग प्राप्त होतो. हे बीटा कॅरोटीन नावानेही ओळखले जाते. ठीक आहे, कॅरोटीनच्या जागी बीटा कॅरोटीन ऑप्शन असेल तर उत्तर आपल्याला तेच निवडायचं आहे. आता याच्याशी संबंधित आणखी 4-5 प्रश्न आहेत याच टाईपचे, ते देखील आपण लक्षात ठेवायचे आहेत. एक प्रश्न विचारला तो, मानवी मूत्र पिवळे कोणत्या घटकामुळे होते? तर युरोक्रोम किंवा युरोबिलिन. नाव लक्षात ठेवा, हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मानवी मूत्राला पिवळा रंग कशामुळे प्राप्त होतो? युरोक्रोम किंवा युरोबिलिन. त्यानंतर टमाटर जे आपलं असतं टोमॅटो, त्याला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? लायकोपिन. ठीक आहे, लायकोपिनमुळे लाल रंग प्राप्त होतो. त्यानंतर मानवी त्वचेला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो? मेलानिन. ठीक आहे, मेलानिन या घटकामुळे होतो. त्यानंतर झाडांच्या पानांना हिरवा रंग कशामुळे प्राप्त होतो? तर क्लोरोफिल. ठीक आहे, क्लोरोफिलमुळे हिरवा रंग प्राप्त होतो. हे घटक विचारलेले आहेत परीक्षेमध्ये वारंवार, कोणत्या घटकामुळे कोणता रंग प्राप्त होतो. ठीक आहे, हे प्रश्न आपल्याला माहीत असलेच पाहिजेत. संबंधित आपण जो व्हिडिओ करतोय त्याचा जर तुम्हाला PDF हवा असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या सदर व्हिडिओचा PDF डाउनलोड करू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे, द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणु म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञान कोणी सांगितले? तर हे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे कनाद. आपण पाहिलेले महर्षी कनाद यांनी अणूची व्याख्या किंवा संकल्पना खूप वर्षांआधीच मांडलेली आहे. तर यांनीच द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणु म्हणतात असे तत्व मांडलेले आहे. महर्षी कनाद यांनी पदार्थाच्या सर्वात लहान आणि अंतिम आणि अविभाज्य कणाला परमाणु असे म्हटले आहे. ठीक आहे, सर्वात लहान, अंतिम आणि अविभाज्य जो कण आहे त्याला परमाणु असे म्हटलेले आहे महर्षी कनाद यांनी. ही जी संकल्पना आहे त्यांनी आपल्या
वैशेषिक सूत्र या ग्रंथात मांडलेले आहे. हे पुस्तक देखील विचारलेलं आहे. वैशेषिक सूत्र हे कोणाचं पुस्तक आहे? महर्षी कणाद यांचं, आणि याच ग्रंथामध्ये त्यांनी ही अणूबद्दलची संकल्पना मांडलेली आहे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक बी, अंजनवेल, रत्नागिरी. ठीक आहे, रत्नागिरीमधील अंजनवेल या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरात होतो? अजिंठा. ठीक आहे, अजिंठा डोंगररांगेमध्ये पैनगंगा या नदीचा उगम होतो बुलढाणा जिल्ह्यात. ठीक आहे, चिखली तालुक्यातील मड किंवा माडा या गावाजवळील बुधनेश्वर महादेव मंदिराजवळ या नदीचा उगम होतो. कोणत्या जिल्ह्यात? बुलढाणा. कोणत्या तालुक्यात? चिखली. कोणत्या गावाजवळ? मड किंवा माडा. कोणत्या मंदिराजवळ? बुधनेश्वर महादेव मंदिर. ठीक आहे, आता ही जी पैनगंगा नदी आहे तिचा शेवट किंवा कोणत्या नदीची उपनदी आहे कमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, रथमंदिर हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे? हे आहे महाबलीपुरम, तमिळनाडू. ऑप्शन क्रमांक सी, महाबलीपुरम, तमिळनाडू. हा प्रश्न सेपरेटली देखील विचारलेला आहे. महाबलीपुरम कोणत्या राज्यामध्ये? तमिळनाडू, असा प्रश्न विचारलेला आहे गेल्या वर्षीच्या भरतीत. आता रथमंदिर हे जे आहे हे पंचरथ म्हणूनही ओळखलं जातं. ठीक आहे, पंचरथ म्हणूनही ओळखलं जातं. या ठिकाणी एकूण 5 रथ आहेत. त्यामध्ये सर्वात मोठा रथ आहे धर्मराज रथ, त्यानंतर भीम रथ, त्यानंतर अर्जुन रथ, नकुल सहदेव रथ आणि द्रौपदी रथ, असे 5 रथ या ठिकाणी आहेत. ठीक आहे, युनेस्कोने 1984 मध्ये या ठिकाणाचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश केलेला आहे 1984 मध्ये. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास काय म्हणतात? काय म्हणतात? विजय घाट. ऑप्शन क्रमांक डी उत्तर असणार आहे विजय घाट. ठीक आहे, लाल बहादूर शास्त्री हे भारताचे कितवे पंतप्रधान होते? दुसरे पंतप्रधान होते. महत्त्वाचं आहे, 1966 मध्ये उझबेकिस्तानमधील ताशकंद येथे त्यांचा मृत्यू झाला. जरी वैद्यकीय अहवालामध्ये हार्ट अटॅकने मृत्यू झाला असं सांगितलं असतं तरी त्यांची हत्या करण्यात आली असे संशय अनेक ठिकाणी व्यक्त झालेले आहेत, आणि हत्या झाली याचे सबळ पुरावे देखील होते, परंतु ते नष्ट करण्यात आलेले होते. ठीक आहे, त्यांचं पोस्टमॉर्टम देखील करण्यात आलेलं नव्हतं, त्यांची हत्या करण्यात आलेली होती. या गोष्टी किंवा या बाजूने बरेचसे लोक त्यावेळी होते. त्यानंतर प्रश्न आहे, देशातील 100% साक्षर असलेला पहिला जिल्हा कोणता? केरळमधील एर्नाकुलम. ठीक आहे, केरळमधील एर्नाकुलम हा भारतातील 100% साक्षर असलेला पहिला जिल्हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखा. कटक मंडळ केरळ, माउंट आबू राजस्थान, दार्जिलिंग पश्चिम बंगाल, कोडाई कॅनल तमिळनाडू. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कटक मंडळ केरळ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ही चुकीची जोडी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पटकी हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? कोणत्या जीवाणूमुळे होतो? विब्रिओ कॉलरी या जीवाणूमुळे पटकी हा रोग होतो. पटकी हा जीवाणूजन्य आजार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? फोटॉन. ठीक आहे, फोटॉन असं म्हटलं जातं त्या कणांना. फोटॉनचं वस्तुमान 0 असतं. ठीक आहे, हा देखील प्रश्न विचारलेला आहे. 0 असतं वस्तुमान. त्यानंतर प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केलेलं आहे? बुधभूषण. ठीक आहे, काही ठिकाणी बुधभूषणम असा देखील पर्याय असेल. तर बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे, जो संस्कृत भाषेमधील ग्रंथ आहे, आणि याच पुस्तकात त्यांनी शिवरायांच्या दुर्गनिर्मिती संबंधित
वर्णन केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मुळा, मुठा, घोड, नीरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? या आहेत बघा भीमा नदीच्या उपनद्या, जिचा उगम होतो भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे? हा मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे पोलीस भरतीमध्ये, खूप वेळेला हा विचारला जातो. पुणे या ठिकाणी, ठीक आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था जी आहे ती पुण्यामध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे इस्रायल देशाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरले? नरेंद्र मोदी, ठीक आहे. नरेंद्र मोदी हे इस्रायल या देशाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने कोणते पहिले सर्वसमावेशक दहशतवाद विरोधी धोरण जाहीर केले? कोणते? प्रहार, ठीक आहे. प्रहार हे केंद्र शासनाद्वारे सर्वसमावेशक दहशतवादी विरोधी धोरण जाहीर केले गेले आहे, पहिले धोरण आहे, ठीक आहे. त्यानंतर मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? हा साजरा करण्यात आला 27 फेब्रुवारीला. 27 फेब्रुवारीला दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? सुनेत्रा पवार, ठीक आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर 7वा धर्म गार्डियन युद्ध सराव 2026 कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केलेला आहे? हा आहे भारत आणि जपान, ठीक आहे. भारत आणि जपान या दोन देशांदरम्यान 7वा धर्म गार्डियन युद्ध सराव 2026 हा आयोजित करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे भारतीय लष्कराने कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन हिमराहत सुरू केलेले आहे? कोणत्या राज्यात केलेले? सिक्कीम, ठीक आहे. भारतीय लष्कराने सिक्कीम राज्यामध्ये ऑपरेशन हिमराहत सुरू केलेले आहे. त्यानंतर प्रश्न आहे कोणत्या देशाविरुद्ध पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी ओपन वॉरची घोषणा केलेली आहे? कोणत्या? अफगाणिस्तान, ठीक आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आता युद्ध सुरू झालेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे राज्य शासनातर्फे हिंदी दी चादर कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? कोठे करण्यात आलेले? खारघर, नवी मुंबई या ठिकाणी, ठीक आहे. राज्य शासनातर्फे हिंद दी चादर कार्यक्रमाचं जे आयोजन आहे ते नवी मुंबईमधील खारघर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 महत्त्वाचे प्रश्न आणि संबंधित फॅक्ट पकडून जवळपास 50+ प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. या सिरीजमधले प्रश्न तुम्हाला बरेच पाहायला मिळणार आहेत येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये, त्यामुळे आपले दररोजचे व्हिडिओ तुम्ही पाहायचे आहेत. आता या सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेऊया. ही रिव्हिजन म्हणजेच तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, भारतातील सर्वाधिक स्त्रियांचं प्रमाण असणारे राज्य कोणते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, केरळ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणी मांडला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, जॉन डाल्टन. पुढील प्रश्न आहे जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेमध्ये कोणत्या शास्त्रज्ञाचे तत्व वापरले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आर्किमिडीज. पुढील प्रश्न आहे गायीच्या दुधाला पिवळसर रंग कशामुळे येतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॅरोटीन. त्यानंतरचा प्रश्न आहे द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणु चौदा म्हणतात असे भारतीय तत्वज्ञान कोणी सांगितले? चौदा नाही, या ठिकाणी परमाणु म्हणतात असे भारतीय तत्वज्ञान कोणी सांगितले? योग्य आहे ऑप्शन क्रमांक ए, महर्षी कनाद. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अंजनवेल, रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न पैनगंगा नदीचा उगम कोणत्या डोंगरात होतो? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, अजिंठा. त्यानंतरचा प्रश्न आहे रथमंदिर हे पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, महाबलीपुरम, तमिळनाडू.
पुढील प्रश्न आहे, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळास काय म्हटलं जातं? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, विजय घाट. पुढील प्रश्न, देशातील 100% साक्षर असलेला पहिला जिल्हा कोणता? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, एर्नाकुलम. त्यानंतरचा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, कटक मंडळ, केरळ. पुढील प्रश्न आहे, पटकी हा रोग कोणत्या जीवाणूमुळे होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, विब्रिओ कॉलरी. त्यानंतरचा प्रश्न, प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हटलं जातं? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, फोटॉन. त्यानंतर प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केलं आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, बुधभूषण. त्यानंतरचा प्रश्न, मुळा, मुठा, घोड, नीरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भीमा. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, पुणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इस्रायल देशाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण बनले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न, केंद्र सरकारने कोणते पहिले सर्वसमावेशक दहशतवाद विरोधी धोरण जाहीर केले? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, प्रहार. त्यानंतर प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 27 फेब्रुवारी. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुनेत्रा पवार. त्यानंतर प्रश्न आहे, 7वा धर्म गार्डियन युद्ध सराव 2026 कोणत्या देशांदरम्यान आयोजित केलेला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत आणि जपान. त्यानंतर भारतीय लष्कराने कोणत्या राज्यामध्ये ऑपरेशन हिमराहत सुरू केलेले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिक्कीम. पुढील प्रश्न आहे, कोणत्या देशाविरुद्ध पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी ओपन वॉरची घोषणा केलेली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अफगाणिस्तान. त्यानंतर राज्य शासनातर्फे हिंद दी चादर कार्यक्रमाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, खारघर, नवी मुंबई. अशा प्रकारे आपण 24 प्रश्नांची रिव्हिजन कम परीक्षा देखील पूर्ण केलेली आहे. या परीक्षेत तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. ठीक आहे. या व्हिडिओचा PDF हवा असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल, ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.